वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक सुरेखा भोसले, गृहविज्ञान विभाग प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा जंक्शन, जिल्हा परभणी, महाराष्ट्र. आज BA प्रथम वर्ष पेपर सेकंड अन्न व पोषणशास्त्र या पेपरमधील प्रकरण 7 पाणी याविषयी सांगणार आहे. पाणी हा आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे, म्हणूनच पाण्याला अन्न घटकाचा दर्जा आहे. आपल्या मानवी आहारातील एकूण अन्न घटक 6 असतात. प्रथिन, कर्बोदक, स्निग्ध, सर्व प्रकारची जीवनसत्व, खनिज द्रव्य आणि पाणी. पाणी हा 6वा अन्न घटक आहे. आपल्या शरीराच्या वजनाच्या 75 ते 60% भाग पाणी असते. त्यातील 15 ते 20% पाणी कमी झाले तर ते प्राणघातक ठरू शकतं. मानवी शरीरात 70% पाणी हे पेशीद्रव पदार्थात असते. उरलेले 30% इतर द्रव्यात असते. शरीरातील सांध्यात सॅनोव्हियल फ्लूइड असते व ते वंगणासारखे कार्य करत असते. त्यामुळे सांधे ओले राहून घर्षण होत नाही. आता आपण पाण्याचे मानवी शरीरातील कार्य कोणते आहे ते पाहूयात. शरीरात अन्न सेवनानंतर अनेक रासायनिक बदल होतात. त्यासाठी पाणी हेच माध्यम असतं. पाण्याशिवाय अन्नातील कोणतेही अन्नद्रव्य शोषून घेतले जाऊ शकत नाहीत. शरीरात निरुपयोगी घटक द्रव्य बाहेर टाकण्याचे कार्य मूत्र, घाम याद्वारे होत असते आणि त्यासाठी पाणी मदत करत असतं. पाचक रस, इतर अन्नद्रव्य, रक्त या सर्वांच्या निर्मितीसाठी पाणी आवश्यक असतं. पचन झाल्यावर शोषण झालेले अन्नरस शरीरभर पसरवण्यासाठी पाणी मदत करतं. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करणे हे देखील पाण्याचे एक कार्य आहे. पेशीच्या व हाडाच्या आजूबाजूला पाणीच असतं व त्यामुळे घर्षण होत नाही. आपल्या मानवी शरीराचं तापमान हे 37 अंश सेल्सिअस हे नॉर्मल आहे. फॅरनहीटमध्ये आपण 98.8 डिग्री फॅरनहीट हे नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं. त्याचबरोबर 98च्या पुढे 99 किंवा 100 एवढं जरी तापमान सरकलं तर आपण शरीराला ताप आला असं म्हणत असतो. आता तापमान समजून घेण्याच्या दृष्टीनं आणखी एक उदाहरण सांगते. शीतकपाट म्हणजेच फ्रीज यातील तापमान किती असतं? शीतकपाटात 2 भाग असतात. एक आहे डीप फ्रीजर आणि एक आहे भाजीपाला, फळे साठवण्यासाठीचं शीतकपाट. शीतकपाटाचं तापमान 10 ते 12च्या खाली असतं डिग्री सेल्सिअस, तर डीप फ्रीजरचं तापमान 0 अंश सेल्सिअस असतं. या ठिकाणी कोणताही द्रव पदार्थ घनस्थितीमध्ये राहत असतो. म्हणजे 0 अंश तापमानाला आपण कोणताही द्रव पदार्थ ठेवू नये. दूध असेल, पातळ भाज्या असतील, ह्या आपण खालच्या भागात 10 ते 12 तापमानावर ठेवू शकतो. आणि बर्फ बनण्याची क्रिया ही 4 डिग्री सेल्सिअसला सुरू होते आणि 0 अंश तापमान झाल्यानंतर कोणताही द्रव घनस्थितीत जात असतो. अशा रीतीने आपण आता तापमान समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर वातावरणाचं तापमान कोणतंही असो, आपल्या शरीराचं तापमान मात्र कायम तेवढंच राहत असतं, 37 अंश सेल्सिअस. आणि हे तापमान नियंत्रित ठेवण्याचं कार्य अन्न आणि पाणी हे करत असतात. अन्न व पोषणशास्त्राच्या दृष्टीने पाण्याची 2 प्रमुख कार्य आहेत. अन्नशास्त्रातील कार्य आणि शारीरिक कार्य.
अन्नशास्त्रातील कार्य सांगायचं झाल्यास अन्नपदार्थ स्वच्छ करण्यासाठी पाण्याची गरज असते. त्याचबरोबर आपण भाजीपाला, फळे स्वच्छ धुवून घेत असतो, तरच ते अन्न शुद्ध व सात्विक बनत असतं आणि त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी देखील पाण्याची गरज असते. अन्नपदार्थ भिजविणे, शिजविणे ह्या क्रिया देखील पाण्यामुळे शक्य होतात. अन्नपदार्थांना द्रवरूप प्राप्त करणे, योग्य पदार्थ हा योग्य द्रवस्थितीतच स्वीकारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ सूप, आमटी, वरण, कढी यासारखे आपल्या आहारातील पेय पदार्थ आहाराला महत्त्व प्राप्त करून देतात. पदार्थांना आकार देण्याचं काम देखील पाणी करत असतं. उदाहरणार्थ पोळी किंवा भाकरीचं पीठ भिजवताना योग्य प्रमाणात पाणी घेऊनच पीठ चांगलं मळूनच पोळी किंवा भाकरी चांगली होऊ शकते. अन्यथा त्याचे काठ तुटू शकतात, भाकरी कोरडी होऊ शकते, पोळी नरम आणि मऊ आणि लुसलुशीत होण्याचं काम देखील पाण्यामुळेच शक्य होतं. पदार्थ फुगवण्यासाठी देखील पाण्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ इडली करण्यासाठी आपण डाळ तांदूळ भिजवतो, त्याचबरोबर ते वाटतो आणि मग रात्रभर पीठ फुगवण्यासाठी ठेवतो. त्यामध्ये योग्य पाण्याचं प्रमाण ठेवलं तरच ही क्रिया चांगली शक्य होते. पदार्थाचं स्पर्श जाणीवत्व देखील पाण्यामुळेच शक्य होतो. उदाहरणार्थ भात शिजवत असताना योग्य प्रमाणात पाणी टाकलं तरच तो भात मऊ लुसलुशीत होतो. अन्यथा कोरडा, कमी शिजलेला, त्यानंतर स्पर्श जाणीवत्व चांगलं नसलेला तयार होतो. अशा रीतीने पाण्याचं महत्त्व अन्नशास्त्रामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर शारीरिक कार्यामध्ये सांगायचं झाल्यास आपल्या पेशीतील घटक, पेशीद्रव्यातील घटक पाणी असतो. पाणी हे द्रावक, वाहक म्हणून काम करतं. शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम देखील करतं. मी आत्ताच त्यावर बोललेली आहे. त्याचबरोबर आपल्या अवयवातील विविध सांध्यातील घर्षण देखील पाण्यामुळेच टाळलं जाऊ शकतं. पाण्याचे शारीरिक महत्त्व सांगायचे झाल्यास पाणी जास्त पिल्यास मूत्राद्वारे ते बाहेर टाकले जाते, परंतु कमी घेतल्यास शरीरातील पाण्याचा ऱ्हास मूत्र, घाम, मळाद्वारे सतत होत असतो. त्यामुळे पेशीतील व पेशीबाहेरील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि पेशी सुकण्याची शक्यता असते. वजन कमी होते. पुढे काही काळानंतर रक्तातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन त्यामुळे रक्तभिसरणाच्या क्रियेत अडथळा येऊन हृदयक्रिया बंद होण्याची शक्यता असते. म्हणून शरीरातील पाण्याचा समतोल राहणं आवश्यक असतं. अन्यथा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दुष्परिणाम होतात. शरीरात पाणी साचून राहतं व शरीरावर सूज होते. पाण्याचा समतोल हे देखील महत्त्वाचं आहे. शरीराला पाण्याचा पुरवठा अनेक प्रकारे केला जातो. आपण पाणी पितो तसेच पेय पदार्थ घेतो, त्याचप्रमाणे इतर अन्नपदार्थाद्वारे सुद्धा शरीराला थोड्या प्रमाणात पाणी मिळतं. पाणी पेयाच्या रूपात कमी घेतल्या गेले तर शरीरातील पाण्याची स्थिती फारशी प्रभावित होत नाही, कारण पेशीमध्ये अन्नातील प्रमुख घटक यांचे ज्वलन होऊन त्यापासून पाणी व कार्बन डायऑक्साईड तयार होतो. अशा प्रकारे शरीराला पाणी विविध प्रकारे उपलब्ध होत असते. त्याचप्रमाणे पाण्याचा ऱ्हास सतत होत असतो, जसे मलमूत्र विसर्जन त्वचेमार्फत घामाद्वारे तसेच फुफ्फुसामधून उश्वासाद्वारे. साधारणपणे शरीरात पाण्याचे संतुलन कायम राहते. पाणी प्राप्तीची साधनं कोणती आहेत ते पाहूयात. शुद्ध स्वरूपात पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. याशिवाय अन्नपदार्थातून पाणी पुरवठा होतो. आपल्या आहारात काही पदार्थ हे पेय पातळ पदार्थ असतात. त्यातूनही सूप असेल, कढी असेल, दूध असेल, आमटी असेल, वरण असेल, याद्वारे देखील आपल्याला पाणी प्राप्त होतं. पेय पदार्थ, फळांचे रस, सूप, दूध, दही, वरण, भाज्या, फळे यातून शरीराला पाण्याचा पुरवठा होत असतो. दैनिक आवश्यकता पाण्याची सांगायची झाल्यास रोज 2.5 लिटर किंवा 8 ते 10 ग्लास पाणी आवश्यक असतं. ऋतुमानावर पाण्याची आवश्यकता अवलंबून असते.
उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं तर हिवाळ्यात पाणी कमी लागतं. काम जास्त करणाऱ्यांना पाणी जास्त लागतं. पाण्याचा अभावाचा परिणाम काय होतो ते पाहूयात. शरीराला पाणी पुरवठा कमी झाल्यास शारीरिक क्रिया सुरळीत चालत नाहीत. त्याचबरोबर पाण्याच्या कमतरतेने ॲसिडॉसिस म्हणजेच शुष्कता म्हणजेच डिहायड्रेशन, ताप, धक्का बसणे म्हणजे बॉडीला शॉक लागणे, युरेमिया, बद्धकोष्ठता ही लक्षणे दिसतात. बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन. याचाच अर्थ शरीराबाहेर मळ टाकण्यास त्रास होणं. आणि बद्धकोष्ठतेचं अनेक कारणापैकी पाण्याची कमतरता हे देखील एक कारण आहे. शरीरात घेतले जाणारे पाणी आणि बाहेर पडणारं पाणी याचा विचार केल्यास पिण्याच्या पाण्यातून, अन्नातून, कर्बोदक, प्रथिनयुक्त पदार्थातून आणि प्राणिनिभवनातून शरीराला पाणी मिळत असतं. तर शरीराबाहेर टाकलं जाणारं पाणी हे मूत्रातून, त्वचेतून, फुफ्फुसामधून, विष्ठेमधून पाणी बाहेर टाकलं जातं. अशा प्रकारे शरीरातून नष्ट होणारे पाणी व घेतले जाणारे पाणी यात संतुलन असायला हवं आणि याची काळजी घेतल्यास मानवाचं आरोग्य उत्तम राहतं. पाण्याचे प्रकार सांगायचे झाल्यास कठीण पाणी, तात्पुरते कठीण पाणी आणि कायमचं कठीण पाणी असे 3 प्रकार सांगता येतील. ज्या पाण्यात काही क्षार मिसळलेले असतात त्या पाण्यास कठीण पाणी म्हणतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह या खनिज पदार्थांचे बायोकार्बोनेट्स, क्लोराइड्स व सल्फेट असे क्षार पाण्यात असतात. कठीण पाण्याचे 2 प्रकार केले जातात, तात्पुरते कठीण पाणी व कायमचं कठीण पाणी. तात्पुरतं कठीण पाणी म्हणजे उकळल्यानंतर या पाण्यातील क्षार वेगळे होऊन पाणी हलके होते, म्हणूनच यास तात्पुरते कठीण पाणी म्हटलं जातं. तर कायमचं कठीण पाणी म्हणजे खारे पाणी. या पाण्यातील क्षार पाणी उकळले असता नष्ट होऊ शकत नाहीत, म्हणून या पाण्यास कायमचे कठीण पाणी म्हणतात. कठीण पाण्याचे काही तोटे आहेत. आपण अन्न शिजवण्यासाठी पाण्याचा उपयोग करत असतो तेव्हा कठीण पाण्यामुळे अन्नपदार्थावर काही परिणाम होतात. जसे कठीण पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास येतो. हा वास पदार्थ शिजविताना पदार्थाला येतो. पाण्यातील द्रव क्षारामुळे पदार्थ पाणी पाहिजे त्या प्रमाणात शोषून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे पदार्थ नीट शिजत नाही, कठीण राहतो. कठीण पाण्यामुळे पदार्थ शिजण्यास वेळ लागतो कारण कठीण पाण्यात क्षार विरघळलेले असतात. विशेषतः डाळी, कडधान्य लवकर शिजत नाहीत. कठीण पाण्यामुळे पेय आणि फळांचे रस यांचा रंग वेगळा दिसतो. कठीण पाण्यातील क्षारांचे थर भांड्याच्या तळाशी साचतात. त्यामुळे कठीण पाणी दीर्घकाळ वापरल्यास भांड्याला छिद्र पडू शकतात. हलके पाणी म्हणजेच ज्या पाण्यात खनिज क्षार नसतात त्याला हलकं पाणी म्हणतात. अन्न शिजवण्यास हलके पाणी चांगले असते. या पाण्यात अन्न लवकर शिजते. कपडे धुण्यासाठी हलके पाणीच चांगले असते. कपडे स्वच्छ निघतात. हलके पाणी म्हणजे गोडे पाणी. अशा रीतीने आज आपण पाणी, पाण्याचे मानवी शरीरातील कार्य, पाण्याचे स्रोत, पाण्याचा समतोल, पाण्याचे प्रकार, त्यानंतर पाणी कमी झाल्यास मानवी शरीरावर होणारे परिणाम या सर्वाविषयी माहिती पाहिलेली आहे. अशा रीतीने आज आपण इथे थांबूया. यानंतरच्या तासात पुढच्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.